नमस्कार आई. आली बेटा? सुखी राहा बेटा, सुखी राहा. ये आल्या ताई तुम्ही? बसा ना. हो मी आले. हे घे, मोठ्या दादांकडे राखी पाठवून दे आणि हे पेढे देऊन दे. अगं माझ्याकडे कशाला राखी देते? आलीस तर आधी मोठ्या भावाला राखी बांधून घे. नाही आई, मला गरीब भावाला आधी राखी नाही बांधायचं आहे. माझ्या लहान भाऊ श्रीमंत भावाला मला आधी राखी बांधायचं आहे. मी चालली त्याच्याकडे. अहो पण ताई, मी तुमच्या आवडीचं खीरपुरी बनवलंय, आधी जेवण तरी करून घ्या. आई वहिनी, राहू दे तुझी खीरपुरी, मला नाही आवडत ते खीरपुरी. माझ्या लहान श्रीमंत भावा घरी मी बासुंदी आणि गुलाबजामुन खाणार आहे. मी जाते तिथेच. अगं पण लहान वहिनी, दार खोला, मी आले बघा तुमची नणद. काय दाराला कुलूप लावून आहे? म्हणजे वहिनी घरी नाही? पोरी, तू किती बघशील ना तर तुझी वहिनी दिसणार नाही. अगं तुला यायची आहे म्हणून ती आधीच माहेराला निघून गेली सकाळीच. काय आई, वहिनीला माहित असूनही वहिनी माहेरी गेली? मायाच्या जालमध्ये, अहंकारामध्ये एवढी व्यस्त झालीस ना, आणि रामासारख्या भावाला तू समजू शकली नाहीस ग. हो आई, मी गरीब भाऊ आणि श्रीमंत भाऊ याच्यामध्ये खूप भेदभाव केली आणि पैशाच्या मोहामध्ये एवढी गेली की मला मोठ्या भावाचं प्रेम काही दिसलंच नाही. माझ्या मोठ्या वहिनीने बघ ना माझ्यासाठी खीर पुरी बनवून ठेवलं, तर लहान वहिनी आधीच गावाला निघून गेली. मी समजायला खूप चूक केली आई, मला माफ कर. मोठ्या वहिनी मला माफ करा, मी चुकले. ते पेढे आणि हे इथं राखी आहे. मी लहान भावासाठी चांदीची राखी आणली होती, पण त्याला मी मोठ्या भावाला चांदीची राखी बांधेन. आई, मी आज राखी बांधायला भावाकडे चालली आहे, तर तुमच्या दादाने भेटवस्तू आणली होती. साडी आहे आणि काही वस्तू आहेत, तर हे तुम्ही ठेवून द्या. अहो वहिनी, पण मोठ्या दादांची पगार तर काय झालं ताई? भावाची पगार नाही म्हणून? ताई, प्रत्येक भाऊ हा राजा नसतो, पण प्रत्येक भावासाठी त्यांची बहीण एक राजकुमारी असते. ठीक आहे वहिनी, मला खूप भूक लागली आहे. चला आता खीरपुरी जेवायला. हो ननदबाई, चला जेवण वाढते. जा पुरी जा, आनंदाने जेवण कर. अगं सुनबाई, नाश्ता तयार झाला असेल तर दे ना, मला खूप जोरात भूक लागली. आधी भांडे घासून घ्या, नंतर मिळेल जेवण. कमवणारे तर सुद्धा अजून जेवण नाही केला आणि आले मोठे जेवण करायला. ठीक आहे सुनबाई, लगेच घासून घेते. सुनबाई, आता तरी जेवण दे ग. तुम्हाला किती वेळेस सांगू, मला ड्युटीवर जावं लागते ना. मला आधी जेवण करायचं आहे. आधी कपडे धुवून टाका, नंतर तुम्हाला जेवण मिळेल. अगं एक पोळी तरी झाली असेल तर दे ग. तुला माहित आहे ना मला बीपीची गोळी खावा लागते म्हणून. 1-1.5 तास कपडे धुतले ना तुमचा बीपी वाढणार आहे का? मला पण खूप कंटाळा आलाय. मला पण सकाळी घरचे कामं, मग मी काय करू? सुनबाई, माझ्याकडून तेवढे कपडे धुतले नाही जाणार ग. घरात वॉशिंग मशीन आहे, वॉशिंग मशीन मध्ये धुणं. मला खूप चक्कर यायला लागला ग, मला आधी खायला दे. वॉशिंग मशीन का फ्रीज चालते का? तिला बिल लागत नाही आणि भरणार कोण आहे? नुसतं माझ्या डोक्याला टेन्शन नका देऊ. वहिनी, हे काय आहे? आईकडून सर्व कामं करवता, लाज नाही वाटत तुम्हाला? राहू दे ग पोरी, तू काही नको बोलू. शेवटी सून नशिबाने मिळते. आई, तुला सांगू का, तू तर दुसऱ्याच्या सुनेला खूप हसत होतीस ग. याची सून काम नाही करत, ते नाही करत. आता स्वतः तुझी सून तुला एवढ्या टोमणे देते. जाऊ दे पोरी, पण तू अचानक कसं येणं झालं तुझं आज? आई, मी तुला हे सांगायचीच विसरली. अगं आई, माझी एक्झाम आहे आता बीएडची, तर इथे एक्झाम सेंटर जवळच आहे ना इथून, तर मी विचार केला की आईकडेच थांबून जाते आणि इथून एक्झाम द्यायला पण मला जवळच होईल, म्हणून मी काही दिवसासाठी इथं राहायला आली आहे. ठीक आहे पोरी, तुझी इच्छाच आहे तर तू मन लावून अभ्यास कर आणि राहा इथंच. ननदबाई, झालं असेल तर किचन मध्ये जा आणि सायंकाळचा स्वयंपाक करा. हे काय लावलीस सुनबाई? सगळे कामं तर माझ्या हातून करून घेतलीस आणि फक्त स्वयंपाकही तुझ्याकडून होत नाही का? हे घर आहे आई, हे हॉटेल नाही. ज्यांच्या मनात येईल तो इथं राहील. अरे बेटा, इथले टोमणे ऐकण्यापेक्षा आपल्या घरीच अभ्यास केली असती आणि आपले घरचे कामही केली असती. आई, मी जेवण बनवून घेते, नंतर करते अभ्यास. नाही आई, तू काही काळजी करू नको. आणि किती वेळ लागते स्वयंपाक करायला? करते मी.